आज वातावरण विविध काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही. पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना असं सुचवले. यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांची या संबंधी तुझी चर्चा झाली. या चर्चेमध्ये आणि आता तुमच्या मार्फत मी असं सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे त्यांना वाटतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं. त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी. एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या बद्दलचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये 73% आसपास आरक्षण यापूर्वी मानलेलं होतं. पण आणि तो निर्णय कोर्टात टिकला होता. पण त्यानंतर जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. ते 50%च्या वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत. याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि 50%च्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाहिजे. आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मदत न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्यासाठी त्यांना राहील. सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची, सहकार्याची आणि सपोर्टची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातून मार्ग काढू.